बहीण योजनेचे जे फॉर्म भरले होते, महिलांना जो लाभ मिळालेला होता, तो आता ज्या महिलांना पात्र केलं होतं, त्या महिलांना आता अपात्र करत आहे. तर आमचं असं महिलांचं मत आहे, की तुम्ही आधी जे सर्व सरसकट महिलांना पात्र केलं आणि आता तपासणी करून तुम्ही त्यांना अपात्र करताय, हे चुकीचं आहे. कारण त्यामध्ये बऱ्याचशा अशा महिला आहेत, की ज्यांची परिस्थिती नाही आहे पैसे परत करण्याची. तुम्ही आमच्यावर असा दबाव टाकत आहे, की महिलांकडून जे लाडकी बहीण योजनेचे जे लाभ मिळालेले आहे, तर तपास केल्याच्या नंतर महिलांकडून ते पैसे आम्ही परत घेऊ. त्यांच्या नाही पैसे जर परत केले नाही, तर त्यावर आम्ही कारवाई करू. आमचं असं मत आहे, की तुम्ही हे जे करत आहे, तुम्ही जर आमच्यावर कारवाई कराल, तर आम्ही सुद्धा तुमच्यावर कारवाई करू. परत यांनी काय केलंय, की जे राज्य सरकार सेवानिवृत्ती वेतन ज्या महिला घेत होत्या, त्यांनाही लाडक्या बहिणीचे लाभ दिलेला आहे आणि आता त्यांची पण तपासणी करत आहे. तुम्ही हा तपास आधी का नाही केला? तेव्हा तुम्हाला सर्व लाडक्या बहिणी होत्या तुमच्या, म्हणजे तेव्हा तुम्हाला सर्व चालत होत्या. म्हणजे नेमकं हे आम्हाला हे कळत नाहीये, की तुम्हाला काय हवं होतं. लाडक्या बहिणी तुम्ही आम्हाला लाडक्या बहिणी बनवल्या. मला हे कोणाशी वाद घालायचा नाहीये आम्हाला. आम्हाला फक्त आमचा अधिकार पाहिजे. जो अधिकार तुम्ही आम्हाला दिला होता, की मुख्यमंत्री लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी आहेत. तर लाडक्या बहिणीची गरज तुम्हाला तेव्हाच होती का? आणि काल काही प्रश्न केले आम्हाला. आम्ही जेव्हा अधिकारी कार्यालयात गेलो, तेव्हा आम्हाला काही प्रश्न केले होते, की तुमचा रोष कुणावर आहे? म्हणजे सरकारवर आहे का? तर आमचं अधिकाऱ्यांवरच का? तर आमचं असं मत आहे, की अधिकाऱ्याला हे कोणी करायला लावलं? हा त्यांचा भाग आहे. हे अधिकाऱ्याला करायला लावलं. आम्ही अधिकाऱ्यालाच विचारणार आहे, की तुम्ही डोळे लावून फॉर्म भरले का? तुमच्या सायन्स शिक्क्याशिवाय तर फॉर्म सबमिट झाले नाही. तुमच्या सायन्सशिवाय तर पैसे महिलांना आले नाही. मग हे ते